नमस्कार, उर्मिला किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी मालपुवे बनवणार आहे। त्यासाठी मी गाजर घेतलेला आहे, थोडंसं त्यामध्ये मी दूध पावडर घेतलेले आहे, साखर घेतलेले आहे, मैदा घेतलेला आहे आणि रवा घेतलेला आहे। रवा बारीक करून घेतलेला आहे, दूध पावडर टाकले, दूध टाकले आणि आता हलवते। ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं मॅश करायचं आहे। हे बघा, थोडंसं कोमट दूध घेतलेलं आणि त्यामध्ये मी आता रवा टाकला आहे। रवा टाकून पण चांगलं हलवून घ्यायचं आहे। चांगलं फेटत राहायचं चांगलं। आता मी मैदा टाकलेला आहे, थोडी साखर टाकलेली आहे, थोडं दूध टाकायचं आहे। पूर्ण 1 वाटी मी दूध घेतलेलं आहे। वेलची पावडर टाकलेली आहे। हे बघा, ही वेलची पावडर टाकले, थोडं दूध टाकलंय, थोडं तूप टाकलेलं आहे। तूप टाकून परत हलवून घ्यायचं आहे, चांगलं फेटत राहायचं आहे। आता हे गाजर शिजले, आता हे आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे। बघा, मिक्सरमध्ये टाकलेलं आहे। मी थोडंसं त्याच्यामध्ये बीट टाकले कलर येण्यासाठी। हे बघा, ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। परत फेटायचं आहे, चांगलं फेटून घ्यायचं। मस्त असं फेटलं की ते खूप छान फुलतात। चांगलं फेटायचं आहे आणि हे 20-45 मिनिटं ठेवायचं आहे। आता मी साखर घेतले, अर्धी वाटी साखर घेतली, अर्धी वाटी पाणी घेतले आणि त्याचा पाक केलेला आहे। हे बघा, आता हे छान झालं आहे। ह्याच्यामध्ये मी बॅटरचा पूर्ण हलवून घ्यायचं, त्याचं बेकिंग पावडर टाकून हलवलेलं आहे, चांगलं फेटलेलं आहे। आता ते फ्राय करायचं आहे। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा। हे बघा, आता तेल गरम झालेलं आहे। आता हे मालपुवे टाकायचे आहेत, असं टाकून घ्यायचे चांगले। छान फ्राय करून न्यायचे, वरती तेल सोडायचं, थोडं असं टाकत राहायचं, मग वरचा पण भाग फ्राय होणार। आतमध्ये बॅटर ओलं असेल तर मग ते तुटलं जाणार, मग त्यासाठी बारीक गॅस करून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। हे बघा, असं छान भाजलं की परतवा।